राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं फायटर जेट राफेलमधून उड्डाण. हरियाणातील अंबाला हवाई दल तळावरून मुर्मूंची आकाश झेप. राष्ट्रपतींनी यापूर्वी सुखोई 30 या लढाऊ विमानातून केलं होतं उड्डाण. आंदोलनस्थळी बैठक ही मागणी मान्य नाही. मंत्री बावनकुळेंनी आंदोलकांना थेट सुनावलं. कडूंना अटक करण्याची इच्छा नाही. मंत्री बावनकुळेंची स्पष्ट भूमिका. बच्चू कडू यांचा दुपारपासून महाराष्ट्रभर चक्काजाम. नागपुरात बच्चू कडू यांचे समर्थक एकवटले. भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं सरकारांना दमच भरला. तातडीनं प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा खुली सुनावणी. भटक्या कुत्र्यांविरोधात तक्रारीची घेतली गंभीर दखल. पंतप्रधान मोदी 29 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर. मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित. कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी. ट्रेनमध्ये चढण्यावरून महिलांमध्ये वाद. हाणामारी बघायला पाहणाऱ्यांची गर्दी. कल्याण रेल्वे स्थानकात महिला भिडल्या. मोंथा चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं. ओडिशा किनारपट्टीवर वेगाने वाहिले वारे. ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा. नाशिकमधून हैदराबादसाठी इंडिगोची विमानसेवा सुरू. मंगळवारी ओझर विमानतळावरून 1654 प्रवाशांनी केला प्रवास. नाशिकहून इंदूर मार्गे जयपूर आणि हैदराबादसाठी सेवा. समुद्रात वादळी स्थितीमुळे मासेमारी बंद. मासेमारीवरच उदरनिर्वाह असलेले मच्छीमार संकटात. गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंदच. शासनानं मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. पनीर खाताय सावध व्हा. रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 134 किलो पनीर जप्त. एकूण 28,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. वादळी सदृश्य स्थितीचा फटका. पर्यटनाला. समुद्री जलक्रीडा बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड. पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम. फडणवीसांच्या गृहमंत्री पदाविरोधात एकजूट. महाराष्ट्राला दुसरा गृहमंत्री हवाय. मविया. अमरावती महानगरपालिकेचा भोंगळ कारभार. सुमारे 511 बांगलादेशी रोहिंग्यांना दिली बेकायदा जन्म प्रमाणपत्र. फलटण महिला डॉक्टरची डायरी पोलिसांनी केली जप्त. डायरीत कामाच्या नोंदींसह दबावाचाही उल्लेख. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती. मुंबईत 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणी सुरू होणार. 10 ते 20 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याची पूर्वचाचणी. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता सक्रिय. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अनेक वर्षांपासून रखडलेला आकारी पड जमिनीचा प्रश्न अखेर सुटला. बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम जमा केल्यानंतर जमीन मिळणार. 8व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी. 50 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी. नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद. 5 रविवार आणि 2 शनिवार वगळता वेगवेगळ्या ठिकाणी बँका 4 दिवस बंद. वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला. गोखले बिल्डर आणि ट्रस्ट दाखल करणार प्रमाणपत्र. डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड. मयत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त.